हे काय वाळलेला कचरा आहे आणि पाला आहे, कोण खाणार हे, असं म्हणत होती माझी मुलं. तर बघू शकता. आणि बोलली की यामध्ये तर नुसतं चटणी मीठ आणि कांदा टाकते, तू कशी चव लागणार, याची काही चवच लागणार नाही आणि एकदम कचऱ्यासारखे दिसते हे. तर हे काय आहे, आम्ही नाही खाणार, तूच खा बनवून, असे माझी मुलं बोलत होती. नंतर ही भाजी मी बनवल्याच्या नंतर त्यांनी ना आवडीने खाल्ली भाजी. तर बघू शकता तुम्ही पण ही भाजी तुम्ही ओळखली असेल काही जणांनी, तर काही जणाला माहीत नसेल, त्यासाठी बघू शकता तुम्ही. ही आहे हरभऱ्याची भाजी. जेव्हा हरभऱ्याच्या भाजीचं सीझन असतं तेव्हा ना ही भाजी वाळत ठेवतो आम्ही वाळत घालून ठेवतो. नंतर आपल्याला कधी पण खायला कामी येते, कारण की वाळत घालत ठेवल्याच्या नंतर तशी ठेवून द्यायची. आम्ही बांधून ठेवून देतो तशी. नंतर आपल्याला कधी पण खायचं मन केलं तर आपण अशी सुकी भाजी बनवून खाऊ शकतो. तर बघू शकता इथे मी त्यासाठी लाल मिरची पावडर, मीठ घेतले, लसूण घेतले, कांदा घेतलेला आहे आणि मुगाची डाळी घेतलेली आहे अर्धी वाटी, ती भिजत घालून ठेवलेली आहे. तर बघू शकता इथे तेल टाकलेलं आहे कढाईमध्ये. तेल छान तापू द्यायचं आहे. त्यामध्ये या भाजीमध्ये ना दुसरं काहीही टाकायचं नाही आहे. खूप मस्त आणि टेस्टी लागते. काही बी नाही घातलं तरी पण खूप टेस्टी लागते. आणि जे गावाकडचे आहेत ना त्यांना तर माहीतच असेल ही भाजी कशी बनवायची, कशी नाही आणि कशी लागते याची टेस्ट. तर आम्हाला तर खूप आवडते, मला तर खूप आवडते. मुलं तर पहिल्यांदा पाहिल्यानंतर म्हणतात खात नाही. बघू शकता इथे हे लसूण घेतलेलं आहे मी. लसूणमध्येच मीठ आणि चटणी टाकून मी असं याला वाटून घेते, याच्यात चटणी करून घेते. तर बघू शकता इथे तेलामध्ये मी कांदा टाकणार आहे. छान असं गरम झालेलं आहे तेल. तर कांदा टाकायचा आहे. कांदा थोडासा असा भाजू द्यायचा आहे, हलका भाजल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये हे मिरची आणि लसूणचा जो कुटून घेतला होता ना उकळीमध्ये, ते टाकून द्यायचं आहे आपल्याला. तर मुलांना ना अशा भाज्या आवडत नाहीत, म्हणजे बघायला आवडत नाहीत आणि नंतर खाताना ना मुलं आवडीने खातील. तर बघताच बोलत होते की हे काय आहे, कचऱ्यासारखं एकदम असं वाटते की कशाचा तरी वाळलेला कचरा घेऊन आलेली असं वाटते. नंतर खाताना ना खूप आवडीने खातात मुलं. तर बघू शकता त्यांना माहिती नसतं ना याचा टेस्ट, त्यामुळे. तर बघू शकता इथे तर मी लसूण, मीठ आणि सुकी म्हणजे लाल मिरची वाटून घेतलेला आहे, चटणी आपली. आता यामध्ये ना थोडंसं हळदी पण घातलेलं आहे मी, सांगायचं विसरले मी, यामध्ये थोडंसं हळदी पण घातलेलं आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने ना आता हे छान असं थोडंसं फ्राय झालं की यामध्ये आपण पाणी घालणार आहोत. तर तुम्ही बोलसाल हे पाणी कशाचं आहे, तर मी उकळीमध्ये कुठलं होतं ना, तर त्याला चटणी आणि लसूण ते चिपकलेलं असतं, त्यामुळे मी त्याच्यात पाणी टाकून यामध्ये टाकत आहे. तर पाणी ना आता याचा अंदाज आपल्याला लागतो भाजीवरून. तर भाजी जितकी आहे तितकं जास्त पाणी घालायचं, कारण की सुकलेली भाजी आहे ना, शिजायला थोडासा वेळ लागतो. आणि असंच उकळी करून आम्ही करतो. तुम्ही कशा पद्धतीने करता नक्की कमेंट करून सांगा. आणि हिरव्या मिरच्या टाकून पण खूप छान लागते, पण लाल मिरच्याची तर त्याच्यापेक्षा पण भारी लागते. तर बघू शकता ही भाजी हरभऱ्याची भाजी आहे. तुम्ही बोलसाल यामध्ये हे काय आहे, त्यामध्ये ना थोडेसे कांद्याची पात असते ना, त्याचे पण काप करून माझ्या आईने वाळत घातलेले होते. कांद्याचे पण एका दिवशी दाखवले तुम्हाला. सुकी कांदे पण असे कापून टाकलेले, सुकवलेले, त्याची पण भाजी बनवतो आम्ही अशाच पद्धतीने. कारण की उन्हाळ्यामध्ये अशा भाज्या म्हणजे अशा भाज्या जेव्हाचं सीझन असतं ना तेव्हा अशा बघू शकता. मुगाची डाळ पण टाकलेली आहे, भिजत घातली होती, भिजत घालून तर धुवून टाकलेली आहे. तर जेव्हा भाज्याचं सीझन असते ना तेव्हा या भाज्या ना अशा वाळत घालून ठेवायच्या. नंतर जेव्हा इकडे भाज्या महाग होतात सिटी टाईप कुणीकडं, तर अशा टाईपला भाज्या मिळत नाहीत लवकर, आणि कोणत्याच सीझन संपून गेल्याच्या नंतर भाज्या मिळत नाहीत. त्यामुळे अशा सुकून ठेवल्या ना भाज्या, तर आपल्याला ना वर्षभर खाऊ शकतो आपण. म्हणजे की आपल्याला जेव्हा खायचं मन केलं तेव्हा आपण अशा सुकलेल्या भाज्या बनवून खाऊ शकतो. कांद्याचे पात पण अशी सुकून ठेवलेली आहे. माझी आई वांगे पण असे ठेवती, सुकून ठेवून देते, म्हणजे उसऱ्या करून ठेवून देते. तुम्हाला माहिती आहेत का नाही माहिती नाही, पण बघू शकता तुम्ही. इथे आता पाणी घातलेलं आहे, छान असं शिजू द्यायचं आहे आपल्याला. मीठ पण घातलेलं आहे मी वरतून.
आता आपल्याला छान मिक्स करायचं आहे आणि शिजू द्यायचं आहे. थोडं फास्ट गॅसवरती करायचं आहे, नंतर आपल्याला कमी गॅसवरती शिजवायची आहे, कारण की वाळलेली भाजी आहे तर शिजायला थोडासा वेळ लागतो. मुगाची डाळ तर लवकर शिजते, पण भाजी पण छान अशी शिजू द्यायची आहे. कच्ची राहता कामा नये, नाहीतर पोट बिघडेल. त्यामुळे आपल्याला छान अशी शिजवून घ्यायची आहे भाजी. बघू शकता इथे अशा पद्धतीने छान मिक्स केलेली आहे. आता छान शिजवून घ्यायची आहे आपल्याला ही भाजी. बघू शकता अशा पद्धतीने. जर म्हणजे ताजी भाजी असली ना तर आपल्याला पाणी पण घालायची गरज नसते. आपण डायरेक्ट फोडणीमध्ये भाजी घालतो आणि भाजीलाच पाणी खूप सारं सुटतं पाणी. तर मात्र ही अशी वाळलेली भाजी आहे ना, तर त्यामुळे आपल्याला सुकवलेल्या भाजीला असं पाणी घालावंच लागणार. जर नाही घातलं तर ती भाजी कच्ची राहील आणि शिजणार पण नाही, पोट पण दुखेल. तर बघू शकता आता आपलं पाणी सगळं आटलेलं आहे. आता छान अशी सुकी झालेली आहे बघू शकता किती मस्त अशी भाजी दिसत आहे. आणि ज्वारीच्या भाकरीसोबत खायला तर खूपच नंबर 1 लागते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि ट्राय म्हणजे काय, ज्यांच्याकडे आहे सुकवलेली भाजी, जे खात नाहीत त्यांच्यासाठी सांगते मी, कारण माझे मुलं पण असेच बोलतात अगोदर, काय यात चटणी मीठ टाकलंय, काय चव लागणार याची. पण खूप छान चव लागते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि खूप मस्त लागते. तर बघू शकता किती मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा पूर्ण, आणि आवडलं तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघूया आपली भाजी आता तयार झालेली आहे. आता या भाकरीसोबत चपातीबरोबर कशाबरोबर खाऊ शकते. मी इथे डाळ भात बनवलेला आहे, चपाती बनवली आहे आणि भाजी बनवली आहे. तर बनवल्याच्या नंतर मुलांनी इतकी आवडीने खाली ना, तर संपूनच गेली पूर्ण भाजी. ते लोक असेच करतात, आधी बोलतात आणि नंतर भाजी खायला म्हणलं तर सगळ्यात पुढं असतात. त्यांना भाज्या खूप आवडतात. तर बघू शकता अशी भाजी तयार झालेली आहे. आणि ही भाजी कुणाकुणाला आवडते नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघू शकता इथे किती मस्त तयार झालेली आहे. तर चला, थँक्यू, बाय बाय, धन्यवाद.